हाय हॅलो नमस्कार. कमळी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अगदी मी मनपूर्वक तुमचं स्वागत करते. आजच्या भागामध्ये आता कमळीची कॉम्पिटिशन स्पर्धा आहे, तर ती सुरू होत असते. ती स्टेजवर असते आणि सगळेजण मात्र आता कमळीला चिडवत असतात की कमळीला मात्र इंग्लिश येऊ शकत नाही, म्हणून सगळेजण कमळीवर हसत आहे. अन्नपूर्णा आजीला तर खूपच राग येत असतो. अन्नपूर्णा आजी आता सगळ्यांवर ओरडते की शांत राहा, कशाला तिच्यावर ओरडतात. तेव्हा आता नयनतारा अन्नपूर्णा आजीच्या शेजारी बसलेली आहे आणि आता अन्नपूर्णा आजींना म्हणते की हे बघा ताई, तिला जर जमत नसेल तर तिने मात्र पार्टिसिपेटच करणार. परफॉर्मन्स करण्याच्या अगोदर गाजावाजा करायची काय गरज होती. तेव्हा आता अन्नपूर्णा आजी म्हणते की कमळीने गाजावाजा नसला करेन, परंतु हे जे काही चाललेलं आहे त्यामागे नक्की कोणीतरी मुद्दाम हे सर्व करत आहे. मला असं वाटत आहे की आता कमळीच्या डोळ्यात पाणी येत असतं. कमळी आता सगळ्यांना म्हणत असते की प्लीज माझं ऐका, मी बोलतो. तेव्हा आता इकडे ऋषी मात्र शंभूला हे सर्व आता मोबाईलवर ऐकवत आहे. तर काही शब्द ती इंग्लिशमध्ये बोलत आहे सगळ्यात आता, आणि का धक्क्यानेच बघत आहे. तेव्हा आता कमळी सगळ्यांना हे सांगत आहे की आता हे इंग्लिश बोलण्यापेक्षा, इंग्लिश शिकण्यापेक्षा मात्र काही फ्रेंड जीवनामध्ये आता इतके प्रॉब्लेम आहेत आणि माणसाच्या जीवनात असणारे हे प्रॉब्लेम लोक मात्र त्यावर हसत असतात, याचा अपमान करतात. लहान किंवा मोठा हे त्यांच्या कामावरून ठरत नसतं. म्हणजे जे चप्पल शिवणारा जरी असेल तर एखाद्या मोठ्या कंपनीचा मालक जरी असेल, या सगळ्या गोष्टींमुळे माणूस मात्र मोठा होत नसतो. माणूस मोठा होतो तर त्याच्या कर्तृत्वाने. खरं तर माझा एक फ्रेंड आहे, अगदी साधा भोळा, आणि मला नेहमी असं वाटत होतं की तो स्ट्रॉंग आहे. आता कमळी सगळ्यांना आता या शंभूची कहाणी सांगत असते आणि का माता आता मठ्ठ ऐकत असते. परंतु हे सर्व सांगण्याने कमळीचे हावभाव एकसे भावनिक असतात, डोळ्यामध्ये पाणी असतं. आता कमळी पुढे म्हणत असते की आता त्याच्याकडे खूप काही पैसे नाहीत आणि ना त्याचे आईवडील श्रीमंत आहेत. घरामध्ये इतकी गरिबी असताना सुद्धा जिद्दीने श्रीमंत असणारा माणूस कधीही मी आत्तापर्यंत बघितला नव्हता. अभ्यास करून तो प्रत्येक परीक्षेमध्ये चांगला मार्क्स आणत होता. त्याच्या आईवडिलांना त्याचा खूप अभिमान होता, परंतु आज मात्र तो हारला, खचला. तेव्हा शंभू हे सर्व ऐकून आता इतका रडत आहे. निंगी सुद्धा खूप रडत आहे. शंभूची ती अवस्था बघून पुढे आता या आयुष्याचा खडतर या प्रवासाला तो घाबरून गेलेला आहे. त्याने मात्र आता सोपा असा मार्ग निवडलेला आणि सगळ्यांपासून पळून जाण्याचा मार्ग त्याने निवडलेला आहे. या जगातून सुद्धा निघून जाण्याचा मार्ग त्याने निवडलेला असतो. सगळेजण हे ऐकल्यानंतर धक्कादायकच होतात. खरं सांगते की जो काही मार्ग निवडणं आहे ते दुःखातून त्याला बाहेर काढेल सुद्धा. त्याच्या आईवडिलांचं काय, त्यांनाही आयुष्यभराची शिक्षा का आहे. या फ्रेंड, तू इतका सेल्फिश कसा झाला? ज्या आईवडिलांनी तुला जन्म दिला, तुला वाढवलं, तुला मोठं केलं, ते कशासाठी? दिवस तुला असं पळवून जाण्यासाठी आणि तुला आत्महत्या करण्यासाठी? का तू हुशार आहे आणि तू इतका हुशार आहे, तुला अभ्यासाची खूपच आवड आहे, मग कुठे आहे तुझी ही हुशारी, कुठे आहे तुझा अभ्यास? तेव्हा आता शंभू हे सर्व ऐकत खूप रडत आहे. अरे हे बघ, आपल्या महाराजांनी आपल्याला काय शिकवलं हे आपण तासनतास बोलत असतो. महाराजांच्या पराक्रमाचा गाथा मात्र तू असं मला सांगत होतास की त्यांच्या सगळ्या गाथास अगदी सांगत असतानाही उर्वा मात्र अभिमानाने फुरून येत होतो. हे सगळं काही तू विसरलास का? हे सांग. अरे महाराजांनी आपल्याला हे शिकवलेलं आहे का? तेव्हा आता शंभू खूपच रडत असतो. सगळेजण मात्र अगदी सगळेच भावनिक झालेले आहेत. कमळी नक्की कोणाबद्दल बोलत आहे हे मात्र आता सगळ्यांचे अगदी कान आतुरतेने वाट बघत आहेत ऐकण्यासाठी. हे पक्क तुला असं हारायला शिकवलं का? तुला वडिलांनी सुद्धा हारायला शिकवलेलं नाही. आणि हे बघ, आपली असतील परिस्थिती लाख वाईट असेल, परंतु या इतका मोठा निर्णय तुला घ्यायचा होता का? हे बघ, तुलाही आई वडिलांनी काही शिकवलेलं, परिस्थिती कितीही गंभीर असली तरी सुद्धा त्या परिस्थितीला तोंड द्यायचं असतं. तू आईबाबांना अशा संकटात सोडून तू निघून जाणार आहेस का रे? त्या देवाला सुद्धा ही पटेल का? तो तुला माफ करेल का? हे बघ, अरे पोरा, गरिबाला फक्त एकच श्रीमंती असते, ती म्हणजे त्याची मुलं. कोणत्याही मोठी अपेक्षा नसते त्यांना, फक्त इतकंच अशी अपेक्षा असते की आपली पोरं शिकावी, मोठी व्हावी आणि आपल्या पायावर उभी राहावी. त्यांना ते श्रीमंत होण्यापेक्षा पोरांची काळजी असते. त्यांना श्रीमंत होणं माहिती नसतं. म्हणजे फक्त इतकं अपेक्षा असते की आपली पोरं सुखी राहतील आणि आपल्याला सुद्धा सुखी ठेवतील. हे बघ मित्रा, तू जर हे ऐकत असशील तर प्लीज
मात्र तू असं करू नकोस. हे बघ आता ठीक आहे, मी सुद्धा आता असं करते की उद्यापासून दुकानावर येतो आणि उद्यापासून मी सुद्धा चपला शिवतो तुझ्याबरोबर. मग तू मात्र आम्हाला सोडून जाऊ नकोस. कमळी आता हे सर्व सांगते, रडत असते. आणि हे बघ, मरणाच्या अगोदर मात्र एक काम कर. तू असं समज की तू अगोदरच मेलेला आहे, म्हणून जे काही आता हे तुझं उरलेलं आयुष्य आहे, जर ते तुझ्या आईवडिलांनाच आहे, निदान त्यांच्यासाठी तू जग रे. पण तू मेल्यानंतर तू गेल्यानंतर तुझ्या आईवडिलांचं काय होणार आहे याचा विचार कर. हे बघ, तू एकुलता एक आधार आहेस त्यांचा. आजारी बापाला तुझी साथ हवी आहे, तुझ्या आईला तुझा आधार हवा आहे, त्यांच्यासाठी तू जग. अरे कोण म्हटलं की तू गरीब आहे? आता कमळीचंही बोलणं ऐकता आता अन्नपूर्णा आजीचे डोळे भरून येतात. कमळीचा अभिमान त्यांना वाटत असतो. अनिकाचे डोळेसुद्धा आता भरून येतात. कोण तुला असं म्हटलं की ज्याचे आई वडील असतात तो माणूस कधीच गरीब नसतो. आई वडील आणि त्याचा आशीर्वाद एक खूप मोठा लाखाची गोष्ट असते. कुठल्या तरी रिकामं टेकड्या लोकांचं ऐकून तू त्यांची साथ सोडून जाऊ शकत नाहीस. तुझ्या रक्ताची नाही तर परंतु डोळे लावून बसलेले आहेत आणि ते तुझ्यावर मनापासून प्रेम करतात. त्याचं तुझ्या आईवडिलांच्या सोबत तुझ्या रक्ताचं नातं आहे, प्रेमाचं नातं आहे. अरे आता हे सर्व ऐकल्यानंतर शंभू रडतो. तर ऋषी म्हणतो, बघितलास का शंभू, आज ही तुझी मैत्रीण तुझ्यासाठी मात्र ती स्टेजवर तिथे उभी आहे. ही कॉम्पिटिशन जिंकण्यासाठी नाही, तुझ्यासाठी. मात्र तिने आता स्वतःचं कॉन्फिडेशन सुद्धा अगदी पणाला लावलेलं आहे. मग लोक तिला तिथे काय काय बोलतात, कमेंट्स तरी करतात, उलटसुलट तिच्यावर बोलतात सुद्धा, तिला त्याचं काहीच घेणं देणं नाही. हे बघ, तिला काळजी आहे तर ती तुझी काळजी आहे. तिला ना कॉन्फिडन्सची पर्वा आहे आणि ना लोकांची. तिला फक्त आणि फक्त तुझीच काळजी आहे. आणि तिला फक्त तुझंच नाही, आम्हाला सगळ्यांना, तुझ्या आईवडिलांना सुद्धा त्याची काळजी आहे. लक्षात घे. आता शंभू रडतच म्हणतो की ऋषी सर, आता कमळी हे माझ्यासाठी सहन म्हणते की हो, त्यावर आता केलास तू जर असं पळून जात होतास त्यानंतर. आता इकडे स्टेजवर कमळी मात्र इंग्लिशमध्ये आधी बोलून मात्र आता ती रडतच म्हणते की माझा मित्र जर हारणार असेल तर सुद्धा हारलो, जर तू हारणार असेल तर मी सुद्धा जिंकून काय करायचं. मला सुद्धा आई आहे, सुद्धा आबा आहेत, ते तिकडे गावाकडे लांब राहतात सुद्धा. की त्यांना माझी आठवण येत असेल का ते माझी वाट बघत बसले असतील. हाच मात्र तुझ्यासारखा विचार करून मी सुद्धा हारलो, त्याचं काय होईल. आणि तेव्हा कुठे माझ्या डोक्यामध्ये हा विचार येतोय की लढाई आहे तर ती अगदी लढण्याची आणि आपली म्हणते नाही. त्यामुळे हे बघ, तू तुझ्या आईवडिलांना मात्र असं सोडून जाऊ नकोस. हे बघ शंभू, आम्हाला तुझी गरज आहे. तेव्हा आता शंभू हे सर्व ऐकतो आणि म्हणतो की सर प्लीज मला कमळीकडे घेऊन चला, प्लीज सर. तेव्हा आता लगेचच इकडे कमळी स्टेजवर म्हणते की सॉरी, आज ही जी काही स्पर्धा इंग्लिशची होती तर मी सगळं काही मराठीतच बोललो आहे, त्याबद्दल खरंच मनापासून सॉरी. आणि सगळ्यांच्या समोर ती अनिकाला म्हणते की सॉरी, तू माझ्यावर विश्वास ठेवला होता. मी आता तुझी ही स्पर्धा पूर्ण नाही करू शकली आणि खरंच सॉरी, सगळ्यांना सॉरी, मला माफ करा. आता सगळे जे काही स्टुडंट आहेत ते भावनिक होऊन कमळीचं हे जे काही ऐकतात आणि म्हणतात की कमळी, तू हारली नाहीस तर तू जिंकलेली आहे. सगळेजण मात्र आज कमळीवर टाळ्या वाजवतात. त्याच वेळेस आता ऋषी आणि निंगी मात्र शंभूला घेऊन तिथे येतात. आता सगळेजण पाहतच आहेत. आता कमळी मात्र आपल्या शंभूकडे बघते आणि खूप रडत आहे. सगळ्यांना मात्र तर कमळीचा अभिमान वाटतो. आता स्टेजवर येतो आणि कमळीच्या डायरेक्ट अगदी हात जोडून पाया पडायला लागतो. कमळी म्हणते की शंभू काय करतोस? आणि शंभू म्हणतो की कमळी, मला माफ कर, मी खरंच खूप चुकीचं वागलो. मला असं वाटत होतं की सगळं काही संपलेलं आहे, पण नाही. मात्र आज माझ्यासाठी सगळ्यांनी ते केलेला तुझा अपमान आहे, तो सहन करत होती सुद्धा. तू स्वतःचा विचार न करता माझ्यासाठी बोलत होतीस. परंतु हे पक्क कमळी, तू कदाचित स्पर्धा हारली असलीस, परंतु आज मात्र मी आयुष्यातून आता निघून जाण्याच्या अगोदर मी सर्व हारलो. परंतु तू आज हरून मात्र जिंकली आहेस. आज मात्र मी इथे उभा आहे तो फक्त आणि फक्त तुझ्यामुळे. हे कमळी, आज मात्र हा शंभू तुला वचन देत आहे की इथून पुढे काही झालं तरी
असं मात्र शंभू कधीही इतकं वाईट पाऊल नाही उचलणार. आता हात जोडून शंभू म्हणतो की कमळी, तू माझे डोळे उघडलेस. आता कुणाला मला कितीही चिडू देत, काही फरक पडत नाही. मी सगळेजण माझ्या दुकानात येत जा. मी मनापासून बूट पॉलिश करेल, तुमच्या चपला शिवून देईन, तुमच्याकडे बरोबर मात्र कॉलेजमध्ये शिकून चांगले मार्क्ससुद्धा मिळवेल. तेव्हा आता कमळी खूप रडत असते आणि शंभूचे हात धरते. सगळेजण मात्र आता या दोघांना टाळ्या वाजवतात. शंभू खूप रडत थँक्यू सो मच असं म्हणत असतो. त्यांना मात्र कमळीचा आज अभिमान वाटतो. त्यानंतर आता स्टेजवर अन्नपूर्णा आजी आणि नयनतारा मॅडम येतात. मात्र नयनतारा आता म्हणते की हॅलो एव्हरीवन, मला माहिती आहे की सगळेजण आता आजच्या रिझल्ट जाणून घेण्यासाठी खूपच उत्सुक आहात. त्यानंतर मात्र नयनतारा आता प्रत्येकाचे जे जिंकलेले आहेत त्यांचं गिफ्ट्स देत असते आणि सगळ्याच कौतुक करत असते. आजच्या या कॉम्पिटिशनचे विनर आहेत तर सगळ्यांना असं वाटत असतं की अनिका, परंतु सगळेजण मात्र म्हणजे आता ही अनिकाच्या मैत्रिणी आहेत तर ते अनिकाचं नाव घेतात. बाकीचे सगळेजण कमळी कमळी असं म्हणत असतात. आता नयनतारा पुढे नाव घेते की या आजच्या कॉम्पिटिशनची विनर आहे अनिका महाजन. आता सगळ्यांना फारच आनंद होतो. सगळेजण जोरात टाळ्या वाजवत असतात. आता अनिका ट्रॉफी घेण्यासाठी तिथे येते. आता नयनतारा तिला कॉंग्रॅच्युलेशन अगदी बोलत असते. तेव्हा आता ती खुश होते, थँक्यू असं म्हणते. नयनतारासुद्धा तिला आज जे प्रमाणपत्र आहे तर ते देतात. पारितोषिक आणि तिचं कौतुक करतात. तिला शाबासकी देतात. रागिनी आणि कामिनीला खूपच आनंद होतो. नंतर मात्र आता अन्नपूर्णा आजी कमळीला स्टेजवर बोलवतात. बाळा इकडे म्हणून कमळी स्टेजवर येते. कमळी, आज मात्र तू इंग्लिशच्या या कॉम्पिटिशनमध्ये स्पर्धेमध्ये जरी हारली असेल, परंतु आज मात्र इथे आलेल्या प्रत्येकाचं मन तू जिंकलेलं आहेस. सगळेजण कमळीवर टाळ्या वाजवतात. तुझ्या भाषणानंतर जो काही टाळ्यांचा कडकडाट झाला तोच बरंच काही सांगून गेलं. हे बघ कमळी, खरं तर आज मी इथे तुझं इंग्लिश ऐकायला आले होते असं नयनताराला मॅडम आता बोलायला सुरुवात करते. हे पक्क कमळी, आज मात्र मी तुझं मन वाचलं. असं वाटत होतं की तो क्षण कधीही संपू नये आणि आज खरंच तुला काहीतरी बक्षीस द्यावंसं वाटतं. आता नयनतारा चक्क आपल्या हातातील ब्रेसलेट काढते, सोन्याचं ते काढते आणि कमळीला म्हणते की हे माझ्याकडून छोटीसं तुझ्यासाठी गिफ्ट आहे. आणि आता कमळी म्हणते की नकोय मला. तेव्हा अन्नपूर्णा आजी आता म्हणते की कमळी, नयनतारा अन्नपूर्णा आजीला म्हणते की ताई तुम्ही सांगा तिला घ्यायला. तेव्हा अन्नपूर्णा समजावून आशीर्वाद म्हणून कमळी हे गिफ्ट हे चक्क आज नयनतारा तिच्या हातामध्ये ब्रेसलेट घालते. आता हे बघून अनिकाला खूपच राग येतो आणि तिचा जळफळाट होतो. कामिनी, रागिनी यांचा सुद्धा सगळेजण अगदीच टाळ्यांच्या कडकडाट करत असतात. मात्र आता नयनताराच्या पाया पडते, आशीर्वाद घेते. आता नयनतारा तिला आशीर्वाद देतात, ती सुखी राहा म्हणून. आता सगळ्यांना मात्र खूपच अभिमान कमळीचा वाटतो. तेव्हा मैत्रिणींनो, पुढील नक्की काय होणार आहे ते बघायला विसरू नका. तर आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र मैत्रिणींनो विसरू नका. तर अशाच व्हिडिओमध्ये नंतर भेटू. तोपर्यंत बाय बाय.